रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यभरामधले पोलीस आता अलर्ट झालेले आहेत, अलर्ट मोडवरती आले आहेत। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आता सतर्कता बाळगली जाते। गेल्या वर्षी घडलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती विशेष सावधगिरी सुद्धा बाळगली जाते। तर संवेदनशील भागामध्ये कडक पोलीस सुरक्षा तैनात आहे। ड्रोन कॅमेरांची सुद्धा नजर असणार आहे। काही भागामध्ये शोभायात्रांचा मार्ग बदलण्याचे आदेशही पोलिसांनी दिलेत। संवेदनशील भागामधून शोभायात्रेचा मार्ग टाळण्याचा सल्ला पोलिसांनी दिलाय। विविध भागांमधल्या धार्मिक स्थळांच्या बाहेर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात असेल। तर नागपूरमध्ये सुद्धा रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती निघणाऱ्या शोभायात्रांसाठी बंदोबस्त असणार आहे। हिंसाचारासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस अलर्ट झालेले आहेत। 2000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल। रामनवमीच्या शोभायात्रांवरती ड्रोन कॅमेराची सुद्धा नजर असेल। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। तुषार, उद्याच रामनवमीच्या निमित्ताने ज्या शोभायात्रा नागपूरमधून निघणार आहेत या ठिकाणी काहीही ताणतणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे आणि सगळ्या नागरिकांना हेच आवाहन केलं जातंय पोलिसांकडून आणि आपल्याकडून सुद्धा की या सगळ्या शोभायात्रा अत्यंत शांततेमध्ये आणि उत्साहामध्ये पार पडाव्यात। निश्चितच यामिनी ज्या भागामध्ये हिंसाचार झाला त्या भागातनंच ही शोभायात्रा जात आहे। मी दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवू शकतो की राज्य राखीव दलाचं जे युनिट क्रमांक 4 आहे यांच्या तुकड्या इथे या मार्गामध्ये जागोजागी उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्ही जर का बाजूला नजर टाकली तर जो समोरचा भाग दिसतो जिथे भगव्या कलरच्या पताका लावण्यात आलेला आहे तो हंसापुरी भाग आहे, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ झालेली होती। त्यामुळे या संवेदनशील भागामधनं नागपूरची प्रसिद्ध रामनवमीची शोभायात्रा निघणार आहे। पोद्दारेश्वर मंदिरातून निघालेली ही शोभायात्रा याच हंसापुरी मार्गातनं पुढे शहीद चौकामध्ये जाते। त्यानंतर ती कोतवाली चौकातनं शुक्रवारी तलाव मार्गे सीताबर्डी आणि परत मग ती राम मंदिरामध्ये परत येते। साधारण 4 वाजता या शोभायात्रेला सुरुवात होते आणि रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत ही शोभायात्रा चालते। मात्र 17 मार्चला जो नागपूरमध्ये हिंसाचार झाला त्या पार्श्वभूमीवर ही लगेच आता शोभायात्रेचं आयोजन आहे। त्यामुळे या भागामध्ये तणावपूर्वक शांतता असली तरीही मात्र प्रशासन कोणतीही हयगय करताना दिसत नाही। सर्वत्र जर आपण बघितलं पोलिसांचा अशा प्रकारे आपल्याला चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे। राज्य राखीव दलाच्या युनिट क्रमांक 4च्या तुकड्या यासह नागपूर शहर पोलिसांचे पोलीस अशा प्रकारे साधारण 2000 पोलिसांचा फौजफाटा शोभायात्रेच्या मार्गामध्ये तैनात असणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शोभायात्रेवर करडी पोलिसांची नजर असेल आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे 17 मार्चला जो हिंसाचार झाला तशा प्रकारची कोणतेही अनुचित प्रकार नागपूरमध्ये घडू नये यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकारकडनं खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारे आपल्याला जागोजागी नागपूरमध्ये ज्या भागातून शोभायात्रा जाणार आहे त्या भागामध्ये पोलिसाचा फौजफाटा तैनात असल्याचं दिसून येत आहे। अगदी तुषार, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे उद्याचा उत्सव आहे आणि या उत्सवाला गालबोट लागेल अशी कुठलीच कृती आपल्याकडून घडू नये यासाठी सगळ्यांनाच खबरदारी आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।